श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं आज सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज 21 जानेवारी 2026. मागे गणेशोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे. श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिरमध्ये आजसुद्धा फंक्शन आहे. आज कीर्तन आहे तिकडे तिसऱ्या दिवसाचं. खूपच छान असते कीर्तन. 2 दिवस पाहिले मी आणि 2 दिवसाचं कीर्तन मी तुम्हाला यूट्यूबवर पाठवलं आहे. ते कीर्तनसुद्धा न स्किप करता पहा, कारण त्यामधला गोडवा आहे तो न स्किप करता पाहिलं तरच तुम्हाला जाणवेल. तसंच आजचंसुद्धा कीर्तन खूपच छान होणार आहे. चला आपण ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिरमध्ये जाऊन आजचं कीर्तन पाहू. तात्यासाहेबांच्या जीवनातले अनेक असे प्रसंग आहेत. आपण फक्त कालपासून त्या जीवनातले काही प्रसंगांचे एका अर्थाने आपण स्पर्श करत 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 फक्त ते प्रसंग पाहतो आहोत. अत्यंत दिव्य अशा प्रकारची ती वाणी, प्रत्यक्ष महाराजांची वाणी, आणि त्या महाराजांच्या वाणीमुळे अनेक भक्तगणांना, अनेक सामान्य जनांना एक प्रकारचा आधार लाभलेला. कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर श्री महाराजांच्या ठिकाणी जाऊन ती कथन करावी आणि त्या समस्येचं पारिपत्य व्हावं, हा अनुभव सगळ्यांना यायला लागला. गजाननराव गोखले नावाचे एक गृहस्थ होते. त्यांची मुलगी सुमन ही नाशिकला होती आणि नाशिकला राहत असताना तिला जरा बरं वाटत नव्हतं, म्हणून तिने डॉक्टरकडे तपासणी केली. डॉक्टरकडे तपासणी केल्यानंतर त्या डॉक्टरनी तिथल्या निदान काय करावं, तिचं निदान असं केलं की तुला ब्रेन ट्यूमर आहे आणि त्या ब्रेन ट्यूमर मुळे हळूहळू हळूहळू तुझी दृष्टी जाईल, दिसेनासं होईल आणि तू पूर्णपणे पराधीन होशील. हे सांगितल्यानंतर कोणताही मनुष्य घाबरून जाणार की नाही.
पण सुमनला भीती वाटण्याच्या ऐवजी एक पक्का विश्वास तिचा श्री महाराजांवरती असल्या कारणानं मार्ग माहिती होता मला काय करायचंय, म्हणून ती निश्चिंत झाली. तिला खरं म्हणजे सांगितलं होतं की मद्रास कडून तू वेलोरला जा, तिथे तुझ्या याचा उपाय लवकर गेलीस तर होईल. म्हणून तिने विचार केला की जाऊयात, परंतु आपण आधी पहिल्यांदा मुंबईला जाऊ, मालाडला जाऊन महाराजांचं दर्शन घेऊ, त्यांच्याशी संवाद करू आणि त्यांना सांगितल्यानंतर पुढे जाऊ. म्हणून तू नाशिक वरून ती मुंबईला आली, मालाडमध्ये श्रींचं दर्शन घेतलं, त्यांच्या कानावरती ही गोष्ट घातली. श्रींनी सांगितलं काळजी करू नकोस, कुठल्याही प्रकारची काळजी करू नको, राम कृपेने सगळं व्यवस्थित होईल. तू फक्त नामस्मरण कर, भगवंताचं नाम मुखामध्ये धारण कर आणि 2 दिवसांनी इथल्या केईएम हॉस्पिटलमध्ये तपासणी कर, तिथं काय रिपोर्ट येतो ते बघून पुढे जा. खरोखरीच तिने नामस्मरणाचा ध्यास घेतला, 2 दिवस सतत नामस्मरण केलं आणि 3ऱ्या दिवशी जाऊन केईएम हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. आणि काय तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिच्या ब्रेन मध्ये जो ट्यूमर सांगितला होता तो तिथल्या डॉक्टरनी शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण तो ट्यूमर काही सापडला नाही. मग काय झालं त्याचा त्यांना अंदाज लागेना. एकदम केस वाढलेले होते, तिचे केस वाढायला लागले होते. हॉस्पिटलमध्ये काही दिवस थांबून ठेवलं, काही जमेल तसा औषधोपचार केला, पण त्याच्यानंतर हळूहळू श्रींच्या कृपेने तिला बरं वाटायला लागलं. त्याच्यानंतर तिचं ते केसही जे जास्तीचे झाले होते ते कमी झाले आणि ती पूर्ण बरी झाली. त्याच्यानंतर तिचं लग्न झालं, त्याच्यानंतर तिला मूल झालं आणि ती ठणठणीत कायम श्रींच्या दर्शनाला येत आहे. गणपतराव भट म्हणून होते, त्यांचा धाकटा मुलगा महेश, त्यालाही असं आजारी वाटायला लागलं, ताप आला वगैरे, म्हणून त्यांनी डॉक्टर जोगळेकर म्हणून होते त्यांच्याकडे जाऊन तपासणी केली. त्यांनी सांगितलं घटसर्प आहे म्हणे, तू आता लगेच नायर हॉस्पिटलला जा. तोही गणपतराव भटांचा मुलगा, तोही श्रींकडे आला, श्रींच्या कानावरती ती गोष्ट घातली आणि श्रींनी ती ऐकल्यानंतर सांगितलं काळजी करू नकोस, राम कृपेनं सगळं ठीक होईल, तू नाम घे, काही होणार नाही. खरोखरीच त्यांनी नाम सुरू केलं. 2 दिवसांनी पुन्हा नायर हॉस्पिटलला त्याला जायची वेळ आली. नायर हॉस्पिटलला गेला, तिथे तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर लक्षात आलं की त्याला घटसर्प नाही. ते डॉक्टर जोगळेकरांना सांगितलं. अहो म्हटले तुम्ही घटसर्प सांगितलं तर त्यांनी सांगितलं नाही, म्हणजे असं होणारच नाही, शक्यच नाही. थक्कच झाला तो डॉक्टर. तो म्हटला गेल्या 30 वर्षामध्ये माझं एक सुद्धा निदान चुकलेलं नाही, माझी खात्री आहे त्याला घटसर्प होता, मी तपासलं तेव्हा नक्की होता, आता तो कसा गायब झाला मग ते माहिती नाही. म्हणाले काहीतरी अतिमानवी शक्ती त्या ठिकाणी कार्यरत आहे, लक्षात घ्या. अतिमानवी शक्तीशिवाय हे घडू शकत नाही, नाहीतर तो बरा होणं तसा शक्यच नाही. असे काय काय प्रसंग तुम्हाला सांगेल तितके प्रसंग थक्क होण्यासारखे आहेत की महाराजांना नुसतं त्यांच्या संगतीत गेलं, थोडा काळ जरी संग लागला, मगाशी बोललो मी, तरी सुद्धा जीवनाचं कल्याण होईल, हे सामर्थ्य संतांच्या स्पर्शामध्ये असतं. अजून एक असाच प्रसंग आहे. मुंबईमध्ये गोंधळेकर म्हणून गृहस्थ होते. ते मधुमेह झालेला होता त्याला, त्यामुळे कुठलाही प्रकारचा पुढे रोग झाला की त्याची वाढ होणार हे नक्की होत. झालं असं, पाठीवरती काळपुळी झाली. काळपुळी असा एक थोडासारखा विषय असतो, पाठीवरती झाला. आता ती काळपुळी झाल्यानंतर त्याला पर्याय काय विचारलं त्यांनी डॉक्टरांना, काय करावं काय. एकाने सांगितलं, म्हणाले तुम्हाला जर व्यवस्थित बरं व्हायचं असेल, नुसती औषधं घेऊन थांबून उपयोग नाही, त्याच्यावरती ऑपरेशन करायला लागेल, ते काढून टाकायला लागेल, फार अवघड ऑपरेशन नाहीये. ठीक आहे म्हणून ठरलं, त्यांनी ऑपरेशन करून घेतलं.
ठरल्या दिवशी ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर ती काळपुडी तर काढून टाकली त्यांनी, कट करून म्हणजे कापून, पण तिथे जी जखम झाली होती, आता ऑपरेशन केलं म्हटल्यानंतर ती जखम, पण पूर्वीची ऑपरेशन आणखी थोडं जास्त अधिक फडाफड करणारी होती. त्यामुळे तिथे जी जखम झाली होती त्या जखमेला हॉस्पिटलमध्ये असतानाच रोज ते डॉक्टर यायचे आणि त्याला ड्रेसिंग करायचे. पण ती जखम धुताना जो काही त्रास व्हायचा महाराज, इतकी वेदना व्हायची, इतकी वेदना व्हायची, अगदी प्राणांतिक वेदना, सहन होत नसे गोंधळेकरांना. आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर आला, नुसता डॉक्टर वार्डात आला की याला घाम फुटायचा. गणपतराव दामले नावाचे त्यांच्या ओळखीचे जे गृहस्थ होते, महाराजांच्या नेहमीच्या बैठकीतले होते, ते त्यांना भेटायला. त्यांनी सांगितलं, म्हणाले माझा तो श्रींना द्या, महाराजांना माझा निरोप द्या. आणि निरोप देताना एक लक्षात ठेवा, मी जे बोलतो आहे शब्दन शब्द असाच्या असा पोहोचवा. शब्दन शब्द पोहोचवा. आणि ठीक आहे म्हणा, श्रींना वामनरावांनी काय पोचवायचं ठरलं. त्यांनी सांगितलं, म्हणाले बा मला खूप प्रचंड वेदना होतात महाराज, त्या वेदना कमी व्हायच्या असतील तर त्याच्याकरता मला काहीतरी उपाय सांगा. राम कृपेने सगळं ठीक होईल, काळजी करू नका, केवळ एवढं उत्तर देऊ नका. माझ्या या वेदना एवढ्या प्राणांतिक आहेत की त्या जर बऱ्या होणार नसतील तर मला मृत्यू आला तरी चालेल. महाराज आपण काहीतरी करावं. असाच्या असा निरोप गणपतरावांनी त्याच रात्री त्यांची भेट झाली श्रीची, त्यांना सांगितलं. श्रीना तसाच्या शब्दामध्ये अडखळले ते 2-3 वेळेला, पण श्रींनी स्वतः सांगितलं, म्हणाले बोल काय असेल ते सांग. तसाच्या तसा सगळा निरोप सांगितल्यानंतर, अरे बरोबर आहे म्हणाले, वेदना जर अशा असतील तर माणसाला स्वाभाविक आहे, शरीराच्या वेदना माणसाला सहन होत नाही, स्वाभाविक आहे. आणि त्यांनी काय केलं, महाराजांनी स्वतः, म्हणजे आता महाराज म्हणतो मी त्यावेळेला तात्यासाहेब, हे लक्षात ठेवायचं. तात्यासाहेबांचा ज्या वेळेला आवेशावतार होतो त्यावेळेला ते महाराज असतात. त्यावेळेला त्यांनी अंगारा दिला आणि सांगितलं, म्हणाले मी आता जे काही सांगतोय ते जसंच्या तसं शब्दन शब्द त्याला जाऊन सांग. त्याचं शब्दन शब्द मला सांगितलं, माझं शब्दन शब्द त्याला सांग. हा अंगारा सकाळी लावायचा रोज. आणि त्याच्यानंतर डॉक्टर जेव्हा येतील जखम धुवायला त्यावेळेला काय करायचं, त्यावेळेला डोळे मिटायचे, रामप्रभूंचं स्मरण करायचं, ध्यान करायचं, रामप्रभूंचं प्रत्यक्ष रूप डोळ्यासमोर आणायचं. मिटलेल्या डोळ्यांनी रामप्रभूंचं समोर चित्र आणायचं आणि मनोमन त्याला नमस्कार करायचा, प्रार्थना करायची. आणि श्रीराम 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 असा श्रीराम मंत्राचा जप जोपर्यंत जखम धुतली जातीये आणि ड्रेसिंग केलं जात आहे तोपर्यंत करायचा. बस हे जसंच्या तसं त्याला जाऊन सांगितलं. आणि खरोखरीच त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी तो अंगारा लावला आणि डॉक्टर वॉर्डात आल्यानंतर रामप्रभूंचं स्मरण केलं, रामप्रभूंच्या समोर प्रार्थना केली आणि श्रीराम 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 असा जप सुरू केला. डॉक्टर आले. जखम धुताना होती प्राणांतिक वेदना अशा तेथे. जखम धुताना होती प्राणांतिक
वेदना अशा तेथे, पण श्रीराम 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 म्हणत असताना जखम धुवायला लागले डॉक्टर. पण याचं श्रीराम श्रीराम सुरू होतं. थोड्या वेळाने डॉक्टरच म्हणाले, का हो तुम्ही आज ओरडत नाही नेहमी सारखे. त्यावेळेला गोंधळेकर म्हणतात की नेहमी सारखं मला दुखत नाही, आज नेहमी सारखं दुखत नाहीये. श्रीराम नाम घेता, श्रीराम नाम घेता, दुखणे सारे लुप्त झाले. राम राम हरे हरे राम 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 आणि ते दुखणं श्रीराम 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 नाम घेत असल्यामुळे लुप्त झालं. त्याला दुखणं जाणवत नव्हतं, यातना होत नव्हत्या, वेदना पोहोचत नव्हत्या मेंदूपर्यंत. आणि काय आश्चर्य, सगळं ड्रेसिंग पूर्ण झालं, यांना काही जाणीव झाली नाही. डॉक्टर निघून गेले आणि मग मात्र यांना निश्चितपणाने आधार वाटायला लागला. होय, खरोखरीच रामकृपेशिवाय काही होत नाही, राम नामाशिवाय काही होत नाही. ते श्रीरामाचं नामच मला तारक करणार. पुढे हळूहळू ती जखम श्रीराम नामामुळे लवकर बरी झाली नेहमीपेक्षा. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. त्याला डिस्चार्ज पाहिजे होता म्हणून त्यांनी पुन्हा महाराजांनाच प्रार्थना केली. तसं प्रत्यक्षात ज्यांनी ऑपरेशन केलं होतं ते डॉक्टर त्या दिवशी नेमके आले. त्यांनी ती जखम तपासली. काय बरं वाटतंय का? बरं आहे, बरं आहे. त्यांनी जखम तपासल्यानंतर सांगितलं हरकत नाही यांना जायला. आज सण जवळ आला होता, आपल्याला घरी गेलं पाहिजे असं त्यांच्या मनात काय आलं. महाराजांना प्रार्थना काय केली आणि त्याप्रमाणे त्यांना सोडून देण्यात आलं. घरी आल्यानंतर सण झाला आणि तो झाल्यानंतर श्रींना भेटायला ते गेले. गोंधळेकर तिथे गेले, मात्र पायापाशी बसले. तात्यांना आवेशावतार झालेला होता आणि महाराज त्या ठिकाणी आहेत म्हटल्यानंतर गोंधळेकर खाली वाकून घळा 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 असं वाहताय सद्गतीत झाले. महाराज काय सांगा, काय सांगा, आपली कृपा काय सांगा. महाराजांची कृपा असीम अशी कृपा अनेक भक्तांनी अनुभवली. असे अनेक अनुभव आहेत, लक्षात घ्या. सांगेल तेवढे अनुभव आहेत. काही वेगळेही अनुभव याच्यामध्ये आपण विचारात घेऊया. वेगळ्या स्वरूपाचे अनुभव. कारण श्री महाराजांकडे प्रत्यक्ष जेव्हा, आता मी आपल्याला कालच सांगितलं, तात्यासाहेब स्वतः 4थी जेमतेम शिकलेले होते. पण ते स्वतः विद्वान नसले तरी सुद्धा विद्वान, अनेक विद्वान येऊन त्यांच्या समोर नम्र होत. उदाहरण सांगतो आपल्याला. एक घटना अशी, की तात्यासाहेब जेव्हा रामकुटी नावाचा जो बंगला होता, मालाडला रामकुटी नावाचं जे घर होतं, त्या ठिकाणी ते राहत असताना दर रविवारी मंडळी जमायची. जमल्यानंतर दासबोधाचा कुठलाही एक समास असा पटकन उघडायचा. तो जो आलेला दासबोधाचा समास असेल तो वाचायचा आणि तो वाचल्यानंतर श्री त्याच्यावरती प्रवचन करत असत. बघा, येईल तो समास, उघडेल त्या समासावरती ते प्रवचन करत असत 2-2.5 तास. कुठं शाळा शिकले ते, कुठं कधी कसला अभ्यास केला होता काही नाही, पण तरी सुद्धा महाराज येत होते. महाराज स्वतः 2-2.5 तास बोलायचे. उत्तम प्रवचन व्हायचं. कधीतरी समजा कोणी कीर्तनकार आला असेल, कोणी प्रवचनकार आला असेल, कोणी एखादा प्राध्यापक आला असेल, तर त्याला काय करायचे, मग ते महाराज सांगायचे की हा दासबोधाचा समास कुठलाही काढला की त्या समासावरती पहिला समास तो वाचून काढायचा आणि तो वाचून काढल्यानंतर ते प्राध्यापक किंवा कीर्तनकार आले असतील प्रवचन, त्याला सांगायचं. ते म्हणाले तुम्ही बोला जरा याच्यावरती, त्या विषयावरती. आता ती कीर्तनकाराची परीक्षाच आहे. एकदम उघडलेला समास, त्याच्यावरती लगेच बोलायचं थेट. पण अभ्यास करणारे जी मंडळी असायची ते करायचे तसं. एक दिवस त्यांच्या इथे, त्यांच्या दर्शनाला त्यावेळचे अत्यंत प्रसिद्ध असलेले नरहर बुवा कराडकर नावाचे, जे म्हणजे हरिभाऊ कराडकर ज्यांना म्हणायचे, कराडकर पठडी आहे त्यांची,
त्या कराडकर, ते नरहर बुवा कराडकर, ते कीर्तनकार, त्यांचं कीर्तन म्हणजे किमान 5 तासाचं कीर्तन असायचं. लक्षात घ्या. गाणं काय अफाट आणि वेदांत एवढा पक्का तयार होता की त्यांचं कीर्तन रसाळ कीर्तन 5 तास, माणूस हलणार नाही. या नरहर बुवा कराडकरांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं त्या दिवशी. आणि नेमकं झालं काय, त्या दिवशी जो समास उघडला, एकदम उघडायचा ना, उघडल्यानंतर ब्रह्म आणि माया या विषयाचा समास आला. आता ब्रह्म आणि मायावरती निरूपण करण्यात अत्यंत उत्तम हातखंडा असलेले नरहर बुवा होते. नरहर बुवांना सांगितलं तुम्ही बोला. नरहर बुवांनी बोलायला सुरुवात केली, पण 15-20 मिनिटं झाल्यानंतर एकदम त्याला काय जाणवलं कोणाला माहिती, आज याच्यापेक्षा मला काही जास्त बोलता येत नाही, म्हणून ते थांबले. आणि नरहर बुवा थांबल्यानंतर श्री महाराज म्हणाले, बुवा आपण फार लवकर आवर्त घेतलं आज. आता आमच्या कोथळीत काय आहे ते तुम्हाला ऐकवतो. आणि तिथून श्री महाराज बोलायला सुरुवात केली. ब्रह्म आणि माया हा विषय, त्याच्यावरती 2.5 तास अस्खलित प्रवचन त्यांनी केलं. नरहर बुवा तिथे बसलेले असताना अनुभव लोक सांगतात की नरहर बुवा समोर बसलेले होते, ते ऐकत होते. आणि ब्रह्मा आणि मायावरचं ते निरूपण ऐकत असताना डोळ्याला धारा लागल्या होत्या नरहर बुवांच्या. त्याला घेऊन आलेली व्यक्ती जेव्हा परत निघाली, त्यावेळेला रेल्वेने जाताना नरहर बुवा स्वतः असं म्हणाले की मी असं समजत होतो आतापर्यंत की ब्रह्म आणि माया या विषयावरती माझा बोलण्याचा हातखंडा आहे, पण आज मला महाराजांनी थप्पड मारली. महाराजांनी मला आज थप्पड मारली. ब्रह्म आणि माया या विषयावरचं त्यांचं प्रवचन ऐकून मी थक्क झालो. हा विषय इतक्या सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगता येतो हे आज मला पहिल्यांदा कळलं. विचार करा, ही गोष्ट सामान्य नव्हे. कारण महाराजांचं बोलणं तुम्ही बघा, कुठलंही साहित्य, त्यांची प्रवचनं वाचा, त्यांची कविता पहा, अतिशय गूढ असलेलं तत्वज्ञान हे अत्यंत साध्या भाषेत, सर्वात साध्या भाषेत जर आजपर्यंत कुणी सांगितलेलं असेल तर ते श्री महाराजांनी सांगितलं. इतकं सोपं बोलणं दुसऱ्या कोणाने, सोपंच सांगणं अवघड असतं. अवघड सांगणं सोपं आहे, अवघड बोलणं सोपं आहे, सोपं बोलणं अवघड. आणि महाराजांचं ते वैशिष्ट्य होतं. अजून एक अनुभव आपल्याला सांगतो. प्राध्यापक के.व्ही. बेलसरे, केशवराव बेलसरे, त्यांना एकदा कॉलेजमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांच्या समोर सगुण ब्रह्म या विषयावरती व्याख्यान द्यायचं. विषय काय? सगुण ब्रह्म. निर्गुणात असलेलं ब्रह्म सगुण झाल्यानंतर सगुण ब्रह्माचं काय वैशिष्ट्य आहे याच्यावरती त्यांना बोलायचं. आता ते जाण्यापूर्वी त्यांनी मुद्दे काढले. कुठलाही प्राध्यापक शेवटी काय करतो, सगळे मुद्दे काढतो. पद्धत अभ्यासाची तशीच पद्धत आहे, आम्ही तसंच अभ्यास करतो, सगळं लिहून काढतो, पहिलं मुद्दे काढतो, त्याच्यावरती या मुद्द्याच्यावरती कसं बोलायचं, काय बोलायचं तर ठरवत असतो. शंकराचार्यांचं तत्वज्ञान, त्याच्यामध्ये सगुण ब्रह्माचा काय बोध आहे, आणि रामानुजाचार्यांचं तत्वज्ञान, त्याच्यामध्ये सगुण ब्रह्माचा काय बोध आहे, असं दोघांचं त्यांनी काढलं. आणि त्याच्यावरती त्यांना बोलायचं होतं. मग शंकराचार्य बरोबर का रामानुजाचार्य बरोबर हे बेलसरेनाच कळेना. ते म्हणाले आता मलाच काही कळत नाही, मी कसं बोलणार आहे, दोघांचंही बरोबर वाटतंय, कोण याच्यातलं बरोबर आहे. शेवटी पर्याय काय म्हणाले श्री महाराज. म्हणून महाराजांपाशी आले. तात्यासाहेब नेमके पेटीवर बसलेले असताना त्यांना विचारलं. ते म्हणाले अवा असा असा प्रश्न आहे, आता मला व्याख्यान द्यायचंय, मी मुद्दे काढले, तुम्हाला देऊ का म्हणाले ते मुद्दे, तुम्ही बघून मला सांगता का जरा. महाराज म्हणाले जे लिहिलेले आहे ते तुम्ही तुमच्या पाशीच ठेवा, फक्त मी काय सांगतोय ते ऐकून घ्या. त्यातलं जे ज्या गोष्टी तुम्हाला पटतायत, ज्या गोष्टी रुचतायत, त्या गोष्टी जाऊन तिथे सांगा. आणि महाराजांनी पुढे 1 तास त्याच्यावरती सगुण ब्रह्म या विषयावरती त्यांना व्याख्यान दिलं. ते थक्कच झाले बेलसरे.
बाप रे म्हणाले. आणि त्याच्यातून त्यांना बोध असा झाला की शंकराचार्यांचं तत्वज्ञान अधिक बरोबर आहे असा बोध त्याच्यातून झाला. त्यामुळे त्यांचा प्रश्नच सुटला. अहो एवढंच नाही, बेलसरेंचा जो मुलगा होता श्रीपाद नावाचा, तो एमकॉम ला शिकत होता. एमकॉम ला शिकत असताना अर्थशास्त्र नावाचा विषय म्हणजे इकॉनॉमिक्स, त्याच्यातली काहीतरी त्याला समस्या आली. तर समस्या आल्यानंतर त्याने स्वाभाविकता आपल्या वडिलांना विचारलं. आता केशवराव बेलसरे काही त्या कॉमर्सचे अभ्यासक नाही. ते म्हणाले अरे मला यातलं काही कळत नाही. ते म्हणाले मला आता उद्या पेपर आहे, याला आता उपाय काय? श्री महाराज म्हणाले. पेटीवरती बसलेला असताना महाराजांसमोर समस्या मांडली. आता मला सांगा अर्थशास्त्र काय संबंध आहे? एमकॉमचा अर्थशास्त्र. तरी समस्या मांडल्यानंतर महाराज म्हणाले अहो मला यातलं काय कळतं? पण म्हणाले काय समस्या आहे तुझी? म्हणून त्यांनी समस्या विचारली. समस्या त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी पुढे जवळजवळ 20 ते 25 मिनिटं त्या विषयावरती त्याला तो विषय समजावला. जी त्याची समस्या होती ती बरोबर सोडवून दिली. आणि तोही मुलगा चक्क झाला. बेलसरेने जर चक्क विचारलं की आपण हे कसं जाणता महाराज, आपण हे कसं जाणता? त्यावेळेला महाराजांनी उत्तर दिलं मला सर्व शास्त्रांची मूलतत्व माहिती आहे. कारण जो माणूस आत्मज्ञानी असतो ना, लक्षात घ्या, ब्रह्ममाया निरूपण अथवा अर्थ कारण तर्क आरोग्य सामान्य ज्ञान जाणतसे सर्व काही. आत्मज्ञान ज्यास झाले त्यास सर्व कळो आले. म्हणून त्यासी म्हणितले सर्वज्ञ जाणा. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला सर्वज्ञ का म्हणतात? त्याचं कारण सगळंच माहिती असतो. तुम्ही आतापर्यंत संतांची सगळी जर उदाहरणं पाहिली, सगळ्या प्रकारचं ज्ञान त्याला आधीच झालेलं आहे. चकित व्हाल अशी उदाहरणं मी पुन्हा कधीतरी सांगेन आपल्याला की ज्ञानोबांचं चिंतन, तुकोबांचं चिंतन, या संतांचं चिंतन असं आहे की जे शोध त्यांच्या नंतर कितीतरी वर्षांनी लागले ते त्यांच्या साहित्यात आधीच दिसतात. कारण संतांच्या ठिकाणी आत्मज्ञान आहे आणि आत्मज्ञानाचे सर्वज्ञान आहे. श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिरतर्फे श्री विश्वासबुवा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिरमध्ये जाऊन आज मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी कीर्तन दाखवलं. खूपच छान होतं. मन प्रसन्न, शांत आणि खूपच मस्त होतं. ह्या कीर्तनामुळे तुम्हाला एक अद्भुत शक्ती, एक प्रसन्नता, उत्साह जाणवायला लागतो. तसंच आध्यात्मिक आणि भक्तिमार्गाने कसं आपण पुढे जावं हे सुद्धा या कीर्तनामध्ये दाखवलं जातं, सांगितलं जातं. खूपच काही बोध घेण्यासारखं होतं कीर्तन. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि खालती बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. श्री स्वामी समर्थ.